एम.ए. मास कम्युनिकेशन आणि पद्मश्री डॉक्टर ग जाधव पत्रकारिता अध्यासन केंद्राच्या वतीने आयोजित स्टुडंट कट्टा यावरती मी अक्षय जहागीरदार आपल्या सर्व दर्शकांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपल्या स्टुडंट कट्ट्यावर आपण निमंत्रित केले दुष्काळावरती चर्चा करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही.एन. शिंदे सर, उत्तम प्रशासक, उपक्रमशील शिक्षक, विज्ञान सोपं करून सांगणारे विज्ञान लेखक, पर्यावरणाचा आचार विचार घेऊन जगणारे पर्यावरण स्नेही म्हणून सरांची ओळख आहे। जलक्रांतीचे प्रणेते डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांना ज्या पद्धतीने पाणीवाले बाबा म्हणून संबोधले जाते, त्याच पद्धतीने शिवाजी विद्यापीठाला पाणीदार बनवणारे एक पाणीदार अधिकारी म्हणून सुद्धा सरांची ओळख आहे। प्रशासकीय आणि शिक्षक म्हणून काम करत असताना दुसरीकडे त्यांनी काही पुस्तकांचं लेखनसुद्धा केलेलं आहे। त्यामध्ये मुलखावेगळी माणसं, आवर्त सारणी आणि मूलद्रव्यांची दुनिया, असे घडले भारतीय शास्त्रज्ञ आणि हिरव्या बोटांचे शिल्पकार इत्यादी पुस्तकांचं लेखन सरांनी केलेलं आहे। मीडियासाठी मला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते। सर, मीडियाशी सुद्धा तेवढंच जवळचं नातं सरांचं आहे, ते म्हणजे सरांनी काही वर्ष पत्रकार म्हणून सुद्धा काम केलेलं आहे। सर, तुमचं आमच्या स्टुडंट कट्ट्यावरती सहर्ष स्वागत आहे। धन्यवाद आणि सर्वांना नमस्कार। सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की राज्यात दुष्काळ स्थिती निर्माण होण्याची काही चिन्ह दिसत आहेत आणि अशी शक्यता वर्तवली जात आहे। ही स्थिती येण्याची नेमकी कारणं काय आहेत? सध्या जी महाराष्ट्रामध्ये दुष्काळ येण्याची स्थिती आहे असं आपण म्हणतो, त्याचं मुख्य कारण म्हणजे जागतिक पातळीवरती होत असलेली तापमानवाढ हेच आहे। आता ही तापमानवाढ होण्याची वेगवेगळी कारणं सांगितली जातात, पण निसर्गाच्या सानिध्यामध्ये माणूस न राहिल्यामुळं, निसर्गाप्रती संवेदनशील न राहिल्यामुळं आपल्याला निसर्गाचे संकेत समजू शकत नाही आहेत। आणि जागतिक तापमानवाढ ही पावसावरती परिणाम करणारी आहे असं आपण मानत असलो तरी निसर्गामध्ये केलेला एक छोटासा हस्तक्षेपसुद्धा फार मोठं स्वरूप धारण करतो आणि त्याचे परिणाम हे कित्येक वर्षानंतर दिसतात। त्यामुळं आज जी दुष्काळाची परिस्थिती आहे याच्या पाठीमागचं सरळ आपल्याला जाणवणारं कारण हे जागतिक तापमानवाढ जरी असलं तरी त्यामागे माणसाने निसर्गामध्ये केलेला मोठ्या प्रमाणातील हस्तक्षेप हे खरं कारण आहे। आणि आजही आपण निसर्गस्नेही जीवन न जगता निसर्गाला ओरबाडून आपल्याला सुख कसं मिळवता येईल याचाच विचार करून जगतो आणि त्याचा परिणाम सगळ्या नैसर्गिक प्रक्रियांच्यावरती होतो। याचं एक छोटंसं उदाहरण सांगायचं जर झालं तर आपण किंवा आपल्यापैकी जवळच्या नातेवाईकांनी आपल्या घरामध्ये, आपण जर बंगल्यामध्ये राहत असलो तर आपल्या बंगल्याच्या आजूबाजूला आपण बोरवेल घेतो आणि या बोरवेलमधून पाणी उपसत असताना आपण याचा परिणाम काय होणार आहे याचा कधी विचार करत नसतो। मला पाणी मिळालं पाहिजे हा फक्त आपल्या डोक्यामध्ये विचार असतो। त्या पद्धतीनं भारत, दक्षिण आफ्रिका, विशेषतः उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातील अनेक देशामध्ये मोठ्या प्रमाणात बोरवेल खोदण्यात आल्या आणि त्या बोरवेलमधून पाण्याचाही मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात आला। याच्यातलं आत्ता जो परिणाम दिसला तो असा आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे गॅलिलिओनं सांगितलं, त्यावेळेसपासून आपण ते मान्य करायला लागलो। पृथ्वी फिरत असताना थोडीशी कललेल्या अवस्थेत फिरते, म्हणजे तिचा अक्ष जो आहे तो असा पूर्ण लंबाकृती नाही आहे आणि ती फिरत असताना तिचा जो अक्ष असा कललेला आहे तो अक्ष पूर्व दिशेला 90 सेंटीमीटरने हलला आहे, हे शास्त्रज्ञांच्या 2 वर्षापूर्वी लक्षात आलं। याची कारणं काय याचा शोध घेतला त्यावेळेस असं लक्षात आलं की भारत आणि उत्तर अमेरिकेमध्ये जे पाण्याचा बोरवेलच्या माध्यमातून उपसा करण्यात आला त्या उपसा केलेल्या पाण्यापैकी 2180 गिगॅटन इतक्या पाण्याचं पुनर्भरण झालं नाही आणि त्यामुळं पृथ्वीची त्या भागातली घनता कमी झाली। आपण भोवरा फिरवत असताना त्याची घनता सगळीकडे सारखी असते, त्यावेळेस भोवरा सरळ फिरतो, पण त्याला जर अगदी कपाळावरची एक टिकली जरी एका बाजूला चिटकवली तरी तो भोवरा त्या पद्धतीने फिरत नाही। त्याचं कारण त्याचा बॅलन्स जातो किंवा त्या भागातली त्याची घनता बदलते। तसंच पृथ्वीची ही घनता जी आहे, जमिनीची घनता जी आहे ती बदलली आणि पृथ्वीचा अक्ष 90 सेंटीमीटरने हलला। याचा परिणाम पुढे काय झाला तर शेकडो किलोमीटरची जमीन जी आत्ता शीतकटिबंधात आहे ती समशीतोष्ण कटिबंधात आली, समशीतोष्ण कटिबंधातली जमीन उष्ण कटिबंधात आली आणि दुसऱ्या ध्रुवाकडे उलट पद्धतीनं झाला। याचा परिणाम तिथल्या जैवविविधतेवर होतो।
त्याचा परिणाम तिथल्या वनस्पतींच्यावरती होतो. म्हणजे आपल्या घरामध्ये घेतलेल्या बोअरवेलसाठी किंवा आपल्या शेतातल्या बोअरवेलमधून पाणी उपसत असताना त्याचा परिणाम पृथ्वीचा अक्ष कलण्याकडे आणि त्याच्यामुळे जैवविविधतेचा ऱ्हास होण्याकडे, त्याचबरोबर पर्जन्यमान बदलण्यामध्ये होतो, याचा कधी आपण विचार करत नाही. असं हे निसर्गाचं चक्र जे आहे ते इतकं एकमेकावरती परिणाम करणारं असल्यामुळं आत्ता जागतिक तापमानवाढीमुळं दुष्काळाचं चित्र निर्माण झालं असं म्हटलं तर ते तितकंसं खरं नाही. त्याच्या पाठीमागं असंख्य कारणं आहेत की ज्याच्यामुळं जागतिक तापमानवाढ होते आणि त्याचा दृश्य परिणाम म्हणून दुष्काळाचं चित्र आपल्यासमोर उभं राहतं. बरोबर. सर, माझा एक प्रश्न आहे की पश्चिम घाटामध्ये दरवर्षी मुबलक पाऊस पडतो. यंदा मात्र पश्चिम घाटामध्ये अनेक धरणं पूर्ण क्षमतेनं भरतील इतकाही पाऊस पडलेला नाही. तर याचं नेमकं कारण काय असं तुम्हाला वाटतं? पश्चिम घाटामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडला. घाटाच्या जवळची धरणं आहेत ती भरली, पण कोल्हापूरमध्ये पाऊस पडला नाही. 19 जूनचा पुढारी जर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला माझा स्वतःचा एक लेख सापडेल की ज्याच्यामध्ये पावसाचे अंदाज व्यक्त करण्यात आलेले होते. आणि हे पावसाचे अंदाज कुठल्या सॅटेलाईट इमेज बघून नव्हते, तर आपल्या परिसरामध्ये, विद्यापीठाच्या परिसरामध्ये झाडांचं जे बिहेवियर आहे, झाडांचं जे वागणं आहे, झाड ज्या पद्धतीनं बदलते ते बघून मी ते अंदाज सांगितलेले होते. आणि त्याच्यामध्ये यावर्षी कोल्हापूर आजूबाजूच्या परिसरात पाऊस कमी असेल, महाराष्ट्रात पाऊस कमी असेल, सुरुवातीला एक पाऊस मोठा येईल, त्यानंतर खूप प्रदीर्घ काळ पाऊस पडणार नाही, अशा स्वरूपाची भाकीतं दिलेली होती. निसर्गाला आजही काय बदल होणार आहेत हे अचूक कळतं, ते बदल ओळखायला आपण कमी पडतो. आता पश्चिम घाटामध्ये पाऊस होऊनही आपल्याला पाण्याची किंवा दुष्काळ सदृश्य परिस्थितीची निर्माण होते, त्याच्या पाठीमागची खूप वेगळी कारणं आहेत. भारतासारख्या देशामध्ये पडणाऱ्या पावसापैकी फक्त 6% पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आपण निर्माण केलेली आहे. त्याच्या उलट अमेरिकेसारख्या देशामध्ये पडणाऱ्या पावसाच्या 2.5 पट पाणी साठवून ठेवायची क्षमता आहे. म्हणजे त्या ठिकाणी पुराची परिस्थिती एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळत नाही. त्याचं कारण हे आहे, आपल्याकडं जो पाऊस पडला त्याच्यात राधानगरीसारखं धरण पूर्ण भरलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. काळमावाडी पूर्ण भरलं, पश्चिम घाटातली धरणं भरली, पण कोकणाच्या कोकण परिसर जो आहे त्या ठिकाणी तशा पद्धतीची मोठी धरणं बांधता येत नाहीत, कारण तिकडे लाल माती आहे. आणि अलीकडच्या बाजूला जी धरणं आहेत त्याच्यामध्ये अगदी जवळ जी आहेत, घाटामध्ये जी धरणं आहेत ती भरली. त्याच्या पलीकडे अगदी कोल्हापूरसारख्या शहरावरती सुद्धा अवर्षणाचं संकट यावर्षी आलेलं आहे. त्यामुळं विद्यापीठातले तलाव असतील, राजाराम तलाव असेल किंवा इथून पुढचा भागात जे तलाव आहेत ते तलाव भरू शकलेले नाही. हा एक भाग. दुसरा भाग, आपल्याकडच्या नद्यामध्ये जे पाणी येतं त्या पाण्याचं, पडणाऱ्या पावसाचं आपल्याकडे दुर्दैवी चित्र, कारण आपल्याला महाराष्ट्रातल्या जमिनीमध्ये खाली बेसॉल्ट खडक आहे आणि त्यामुळं पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडला तरी आपली विभागणी फार विचित्र आहे. त्यातलं फक्त 10% पाणी आपण आपल्या जमिनीत मुरतं. जवळपास त्याच्यातलं 17% पाण्याची वाफ होऊन जाते. 6% पाणी मी म्हटलं तसं तलावात आपण साठवू शकतो आणि उरलेलं जवळपास 67% पाणी हे समुद्राला जाऊन मिळतं. त्यामुळं जमिनीतलं पाणी आपण जास्त प्रमाणात उपसलेलं असल्यामुळं आणि त्या ठिकाणी पाण्याचे साठे नसल्यामुळं आत्ता जे वर पडलेलं पाणी आहे त्याचं इव्हॅपरेशन जे होतं ते मोठ्या प्रमाणात होतं आणि आपल्याला परत दुष्काळाचं चित्र बघायला मिळतं. त्यामुळं पश्चिम घाटात पाऊस पडला, तिथली धरणं भरली, तिथून पुढच्या भागामध्ये ज्याला पर्जन्य छायेचा प्रदेश तयार झाल्यासारखं चित्र आपल्याला बघायला मिळतं. नमस्कार सर, माझा असा प्रश्न होता की निसर्गात मानवी हस्तक्षेप वाढलाय, तो कमी करण्यासाठी आपण काय सुचवाल? त्याच्यासाठी तुम्ही पहिल्यांदा चॉकलेट खायची बंद केली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आज आपण स्वतःला सुशिक्षित बनवतो, पण आपण खऱ्या अर्थानं सुशिक्षित कधी होणार आहोत? जी गोष्ट आपल्यापुढे त्या गोष्टीचा सूक्ष्मपणे विचार करायला लागू त्यावेळेस, आणि त्याचा सर्वांगाने विचार करायला पाहिजे. आज आमच्या पिढीत कमी होतं ते प्रमाण तुमच्या पिढीमध्ये वाढलं, आणखी पुढे वाढत जाईल. पण योगायोगाची गोष्ट अशी आहे की मी एक वर्तुळ, खाद्यान्नाचं सुद्धा एक वर्तुळ पूर्ण झालं आणि आत्ता परत भरड धान्याला चांगले दिवस यायला लागलेत असं दिसतं. तर आपण जे चॉकलेट खातो ते आणि भात खातो ते, चॉकलेट तयार करायला लागणारं पाणी जे आहे ते पाणी भात पिकवून खाण्यासाठी जे भात आपण तयार करतो तिथपर्यंतच्या पाण्यापेक्षा
जवळपास 4 ते 5 पटीनं जास्त आहे. आपल्याला हे कधीच जाणवत नाही, आपण त्या दृष्टीने कधी विचार करत नाही. मांसाहार त्याला लागणारं पाणी हे निश्चितच बाकीच्या पाण्यापेक्षा जास्त आहे. ऊस याला लागणारं पाणी जे आहे ते पाणी बाकीच्या याच्यापेक्षा जास्त आहे. कुठल्या पदार्थाला तयार करण्यासाठी पाणी कमी लागतं ते आपल्या आहारात पाहिजेच. दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण कुठलंही कसंही आयात झालेलं असेल, आयात याचा अर्थ फक्त परदेशातून आलेलं नाही, तर कोल्हापूरसाठी जळगाववरून येणारा एखादा पदार्थसुद्धा आयात केलेला असतो. कारण निसर्ग काय सांगतो की तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्याच्या आजूबाजूला 15 किलोमीटरच्या परिघात जे पिकतं ते तुमच्या आहाराचा मुख्य घटक असला पाहिजे. हे निसर्गस्नेही आहाराच्या बाबतीत झालं. बाकी प्रत्येक गोष्टीमध्ये आपण नैसर्गिक संसाधनं जी आहेत ती कमीत कमी कशी वापरता येतील याचा विचार केला पाहिजे. आता या ठिकाणी शूटिंग करत असताना आपल्याला लाईट मोठ्या प्रमाणात लागणार आहे, पण आपण हॉलच्या बाहेर जात असताना प्रत्येकानं आपल्या खोलीतले दिवे बंद करायला पाहिजेत. पाण्याचा नळ आपण किती वेळ वापरतो, विशेषतः ब्रश करत असताना बऱ्याच लोकांना सुरुवातीला पेस्ट घेतल्यानंतर ब्रश भिजवायची सवय असते, तिथपासून ते शेवटी चूळ भरेपर्यंत नळ तसाच चालू असतो. गाडी धुण्यासाठी आपण महानगरपालिकेनं शुद्ध केलेलं पाणी ते सुद्धा वापरत असतो. ह्या ज्या गोष्टी आहेत, हा जो पाण्याचा अपव्यय आहे, नैसर्गिक संसाधनाचा अपव्यय आहे, तो टाळून निसर्गाला कमीत कमी हानी पोहोचवणारी आपली जीवनशैली स्वीकारणं म्हणजे निसर्गस्नेही जीवन. आणि हे प्रत्येकानं जर टाळायचा प्रयत्न केला तर मला वाटतं निसर्गामध्ये काही प्रमाणात का होईना इम्प्रूव्हमेंट होऊ शकेल. सध्या जे वातावरण आहे त्याच्यामध्ये बदल होऊ शकेल. आम्ही ज्यावेळेस थोडंसं माहीत असावं म्हणून एक गंमत सांगतो. मी याच विद्यापीठाचा विद्यार्थी इथल्याच हॉस्टेलवरती राहिलो. रात्री 10 वाजता आम्ही चहा प्यायला निघायचो आणि त्यावेळेस चहा मिळायचा एस टी स्टँडवर. एस टी स्टँडपर्यंत आम्ही चालत जायचो, चालत तिथून परत यायचो रात्री 10 वाजता. आत्ता रात्रीची गोष्ट सोडून द्या, सकाळी बॉईज हॉस्टेलपासून आपल्या ह्युमॅनिटीच्या कॅन्टीनपर्यंत येत असतानासुद्धा प्रत्येकाला गाडी लागते. व्यायाम म्हणून चालायचं, व्यायाम म्हणून मॉर्निंग वॉक करायचा आणि नंतर अगदी जवळच्या कामासाठी गाडीचा वापर करायचा. असं जर करायला सुरुवात केली तर मग ते योग्य ठरत नाही. जिथं जिथं शक्य तिथं तिथं प्रदूषण करणाऱ्या, निसर्गाला हानी पोचवणाऱ्या गोष्टी प्रत्येकानं टाळायचा प्रयत्न केला तर आपोआप ह्याच्यामध्ये बदल घडू शकेल. क्वेश्चन सर, संभाव्य दुष्काळ परिस्थिती टाळण्यासाठी आत्तापासून आपल्याला कोणते उपाय केले पाहिजेत असे आपल्याला वाटते? या वर्षाची तात्पुरती दुष्काळाची परिस्थिती म्हणजे यावर्षीच फक्त पडलं आहे, पुढच्या वर्षी पाऊस खूप चांगला पडणार आहे अशी आपण आशा करून जर बोलायचं झालं तर पाण्याचा वापर आत्तापासून कमी प्रमाणात प्रत्येकानं करायला सुरुवात केली पाहिजे, काटकसरीनं केलं पाहिजे. आत्ता मिळतंय ना वापरा असं म्हणून वापरायची गोष्ट म्हणजे पाणी नाही. त्यामुळं पहिली गोष्ट म्हणजे पाण्याचा कटाक्षानं काळजीपूर्वक वापर केला तर पाण्याच्याबद्दल निदान पिण्यासाठी आपल्याला मिळू शकेल. माझ्या माहितीप्रमाणे कोल्हापूर महानगरपालिकेनं आत्ताच 1 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केलेला आहे. विद्यापीठात नाही आहे, कारण आपण आपल्या विद्यापीठापुरतंच स्वावलंबी आहोत. पण हॉस्टेललासुद्धा पाणी वापरलं जाणार किंवा प्रत्येक ठिकाणी पाण्याचा वापर हा काटकसरीनं झाला पाहिजे, हा पहिला भाग. दुसरा भाग म्हणजे जनावरांचा चारा. अन्नाच्या बाबतीत आपल्याला कोणतीही काळजी नाही, कारण 2 वर्ष अन्नधान्य नाही पिकलं तरी पुरेल इतकी आपली गोडाऊन भरलेली आहेत. पण पाणी आणि चारा जनावरांचा या 2 गोष्टींसाठी खूप काळजी घ्यायची गरज आहे. वनस्पतींचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. जनावरांना आवश्यक असणाऱ्या वनस्पती जाऊन त्या ठिकाणी घाणेरीपासून मेक्सिकन सनफ्लॉवर असेल, कॉस्मॉस असेल, अशा वेगवेगळ्या वनस्पती, परदेशी वनस्पती खूप मोठ्या प्रमाणात आलेत, त्या नष्ट करायला पाहिजेत दीर्घकालीन उपाय म्हणून. पण सध्याच्या स्टेजला तरी जो चारा आपल्याकडे आहे, जे पशुखाद्य आहे, त्या पशुखाद्याचा खूप काटकसरीनं वापर करायला पाहिजे, व्यवस्थितरित्या वापर केला पाहिजे, वाया जाऊ दिलं नाही पाहिजे आणि पाण्याच्या बाबतीत तर त्याच्यापेक्षा जास्त दक्ष राहायला पाहिजे. सर, आपण दुष्काळी समस्येबद्दल सांगितलं, तर दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासकीय तसंच शैक्षणिक स्तरावर काय उपाययोजना आखल्या पाहिजेत, आपण याबद्दल काय सांगाल?
मी अगोदरचं जे दीर्घकालीन उपाययोजनेबद्दलच आपण बोललं पाहिजे, कारण तात्पुरती परिस्थिती तर आपण कशीही हँडल करू. लातूरला पाणी मिळत नाही म्हणल्यावर सांगलीतून लातूरला रेल्वे गेली, लातूरला आपण रेल्वेनं पाणी पाठवलेलं होतं. कुठून तरी आपण काहीतरी मिळवू आणि आत्ताची वेळ टाळून नेऊ, हा भाग आहे. पण दीर्घकालीन उपाययोजना जर करायच्या असतील तर जसं विद्यापीठ पाण्याच्याबद्दल स्वावलंबी झालं, महाराष्ट्रातली अनेक गावं, मग ते आमिर खानचा प्रकल्प असेल, नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी सुरू केलेला प्रोजेक्ट असेल, नाम फाउंडेशनच्या, किंवा काही स्वयंस्फूर्तीनं राळेगण सिद्धी असेल, हिवरे बाजार असेल, अशा ठिकाणी जे उपक्रम राबवले गेले तसं असेल, ती खेडीत जलस्वयंपूर्ण झालेत. तसं प्रत्येकानं आपापला परिसर तसा कसा होईल याचा विचार केला पाहिजे. निसर्गात आपण जे शिकतो तिथपासून आपण जाणीवा आपल्या सुधारल्या पाहिजेत. आपल्याला आजही काय सांगितलेलं आहे की आपल्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा. खरंच मूलभूत गरज कशाला म्हणायचं याचा विचार पहिल्यांदा मनात यायला पाहिजे. मूलभूत गरज त्यालाच म्हणलं पाहिजे ज्याच्याशिवाय माणूस जगू शकत नाही. मग कपडे न घालता माणूस जगू शकतो की नाही? अंदमान निकोबारमधले कितीतरी आदिवासी बांधव तसे राहतात. अनेक धर्मगुरू एक व्रत म्हणून तशा पद्धतीने जीवन जगतात आणि त्यांचं जगणं हे निरामय असतं, त्यांच्या आरोग्याच्या समस्या नसतात. मग वस्त्र ही आपली मूलभूत गरज कशी होऊ शकते? निवारा. आफ्रिकेमध्ये किंवा आपल्या अंदमान निकोबार बेटावरती सुद्धा कितीतरी लोक आज घर बांधत नाहीत, अगदी झोपडीसुद्धा तयार करत नाहीत, जगतात, खूप वर्ष जगतात. मग मूलभूत गरज कसं काय आपण त्यांना म्हणतो? आणि ज्या खऱ्या मूलभूत गरजा आहेत त्यांच्याकडे मात्र आपलं दुर्लक्ष झालं आहे. अन्न, पाणी आणि हवा या उलट्या क्रमानं आपल्या मूलभूत गरजा आहेत. हवा ही मूलभूत गरज नाही असं कोणीतरी सांगावं, मी दुसऱ्याला लगेच सांगेन त्याचं जरा टाक आणि तोंड दाबून धर. किती वेळ माणूस जगतो? जास्तीत जास्त 8 मिनिट. 8 मिनिटापेक्षा जास्त जगू शकत नाही. मग हवा ही आपली मूलभूत गरज आहे. पाणी जर एखाद्याला नाही मिळालं तर अगदी शीत वातावरणामध्ये जर माणूस राहत असेल आणि ते एका विमान अपघातामध्ये सिद्ध झाले, आता तिथे जवळपास मला वाटतं 3 महिन्यानंतर ती माणसं बाहेर आली, पण 3 महिने त्या लोकांनी काय खाल्लं, काय कसं पाणी पिले, याचं बर्फ असं घेऊन घासून त्याचं पाणी तयार करून ते पित होते वगैरे, ती स्टोरी खूप आलेली आहे. लोकसत्ताला पण त्याची स्टोरी आलेली होती. तर पाणी नाही मिळालं तर माणूस जास्तीत जास्त 7 दिवस जगू शकतो आणि अन्न नाही मिळालं तर 21 दिवस जगू शकतो. पण आपली गंमत काय झाली, पाणी, हवा आपल्याला मोफतच मिळते, पाण्यासाठी फार काही मोजावं लागत नाही. आत्ता त्या बिस्लरी वगैरे मिळतात, बाटल्या बाहेर मिळतात, त्याच्यामुळं थोडीफार तरी किंमत आली. हवा मोफत, पाणी मातीमोल भावानं, अन्न मात्र मिळवण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतात, नाहीतर खिशातले पैसे मोजावे लागतात. त्यामुळे अन्नाचं महत्त्व आपल्याला बऱ्यापैकी कळतं. अन्न ज्यावेळेस कमी पडायला लागलं त्यावेळेस आपण हरित क्रांती केली. पाणी आणि हवेच्या बाबतीत आपण निष्काळजीच आहोत, काहीच काळजी करत नाही, आपण कसलाच विचार करत नाही आणि त्याच्यामुळं हे सगळं जे आहे ते सगळं बिघडत गेलं. आणि आज दुष्काळाची परिस्थिती जी उद्भवली आपण म्हणतो, ह्याच्यापेक्षा भीषण दुष्काळ 1972चा होता आणि मला बघायला मिळाला. हे एका अर्थानं मी चांगलं झालं असं म्हणतो, कारण पाण्याचं महत्त्व आम्हाला त्यावेळेस कळलं. त्यावेळेस पिण्यासाठी पाणी होतं पण आपल्याकडे खाण्यासाठी अन्न नव्हतं. अमेरिकेतून आपण अन्नधान्य मागवली आणि या ठिकाणी लोकांना पुरवली. त्याच्यामध्ये मिलो नावाचा एक प्रकार आलेला होता, भाकरी पूर्ण लाल व्हायची आणि खायला नको वाटायचे. मिलो नावाचा प्रकार आला, सातू आला, त्याच्याबरोबर बाकीचं मग आत्ता ज्याला गाजर गवत म्हणतो ते गवत आपल्याकडे आलं. तर हे सगळं जे अन्न तुम्ही भागवू शकला कुठून तरी, पण आज पाणी नाही म्हटल्यानंतर तुम्ही काय करणार आहात हा प्रश्न आहे. तर दुष्काळाची परिस्थिती लॉंग टर्ममध्ये जर तुम्हाला सुधारायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा जलसाक्षरता आणली पाहिजे. जलसाक्षरता का आणली पाहिजे तर ज्या ठिकाणी पाणी येतं त्या ठिकाणी आपोआप सृष्टी निर्माण व्हायला सुरुवात होते. त्या ठिकाणी उभयचर येतील, त्या ठिकाणी पक्षी येतील, त्या ठिकाणी मासे येतील. ज्या ठिकाणी अगोदर एकही मासा नव्हता किंवा पाणीच नव्हतं अशा ठिकाणी तुम्ही पाणी स्टोअर करा, काही दिवसात तुम्हाला त्याच्यामध्ये मासे दिसायला सुरुवात होते. तर जीवसृष्टी त्या ठिकाणी आपोआप तयार व्हायला सुरुवात होते. निसर्गामध्ये सगळ्यात मूलभूत घटक आहे तो पाणी. आता ह्या पाण्याची गंमत काय झाली दुसरी, पाण्यामध्ये खालचं पाणी जे आहे ते आपण एकतर उपसा करून काढलेलं आहे आणि दुसरा प्रकार जो केला आहे तो इंडस्ट्रीयल वेस्ट, औद्योगिक उद्योगधंद्यातून बाहेर पडणारं घाण पाणी. आपण जे शहरामध्ये राहतो, शहरामध्ये वापरण्यात आलेलं पाणी जे नंतर घाण पाणी म्हणून बाहेर पडतं
ते पाणी हे सगळं एकतर नद्यामध्ये जातं म्हणजे स्वच्छ पाण्याच्या साठ्यात जातं आहे, नाहीतर ते जमिनीमध्ये बुडतं आहे. ह्याच्यामुळं जमिनीतले पाण्याचे साठेसुद्धा प्रदूषित झालेत आणि आपल्याकडे शिरोळ असेल किंवा इकडे कागलच्या पुढच्या काही ग्रामीण भागामध्ये तुम्हाला बघायला मिळेल, ज्या ठिकाणी इंडस्ट्रीयल बेल्ट मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी ज्या ज्या उद्योगात पाणी खाली मुरवायचे प्रकार घडलेले आहेत त्या ठिकाणी पाण्यामध्ये मानवाला अपायकारक असणारे घटकही सापडले. आणि हे फक्त मानवाला नाही, इतर जीवसृष्टीलाही आहे. त्यामुळं दुष्काळ हा एक भाग म्हणून नाही, तर हा निसर्ग आपल्याला टिकवायचा आहे, ह्याच्यातली जैवविविधता टिकवायची आणि त्याच्यात आपल्याला सुखाने राहायचं आहे. कुठल्याही गोष्टीची टंचाई होणार नाही या दृष्टीनं विचार करून आत्ता आपण वळायला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी अनेक दुष्काळ पडले, पण त्या काळामध्ये कुठलीही व्यक्ती भूकबळी ठरली नाही किंवा निदान त्याची तशी इतिहासात नोंद नाही. इतिहासात भूकबळीची नोंद जी होते किंवा भारतापुरतं आपण जर बोलायचं झालं तर दुष्काळ पडला आणि दुष्काळामध्ये भूकबळी ठरले अशा ज्या नोंदी येतात ते ब्रिटिश भारतात आल्यानंतरच्या. त्याचं कारण काय आहे तर त्या कारणामध्ये मग दुष्काळाचं निवारण कसं होतं ते लक्षात येईल तुमच्या. ब्रिटिशांनी भारतीय शेतकऱ्यांना नगदी पिकांचं आमिष दाखवलं, हा एक भाग. त्याच्यातून आपल्याकडे जे मोठ्या प्रमाणात पिकवला जात नव्हता तो कापूस पिकवायला लागलो आपण. आता कापूस खायला वापरता येत नाही, ते हिथून कापूस उचलायचे, इंग्लंडला पाठवायचे, तिथं कापड तयार करायचे आणि इथं आणून विकायचे आणि परत नफा कमवायचे. हा एक भाग झाला. त्यामुळं आपल्याकडचं अन्नधान्याचं उत्पादन घटलं. आता अन्नधान्याचं उत्पादन घटल्यानंतर त्या अगोदरच्या काळात काय व्यवस्था होत्या तर तुम्हाला आजही काही ग्रामीण भागामध्ये सापडेल. गावामध्ये ज्यांच्याकडे बऱ्यापैकी शेती होती त्यांच्या घरामध्ये तळघरात गोडाऊन असायचे, गोदाम असायचे आणि त्यात असं खुलं धान्य टाकलेलं असायचं. ते मी माझ्या लहानपणी बघितलेलं आहे. ते धान्य ज्या वर्षी दुष्काळ पडायचा त्या वर्षात वापरता यायचं. म्हणजे पाणी तुम्हाला कुठे ना कुठेतरी होतं, कमी प्रमाणात का होईना उपलब्ध होत होतं आणि धान्य अगोदरच्या वर्षी पिकवलेलं जे होतं ते तुमच्या गोडाऊनमध्ये होतं. ते धान्य काढलं जायचं आणि वाटलं जायचं. सावतामाळींच्या अभंगामध्ये किंवा दामाजी पंतांच्या अभंगामध्ये विशेषतः त्यांनी गोडाऊनच खुलं केलं ना दुष्काळामध्ये. तर कोठारात धान्य असायचं त्या काळातसुद्धा. मात्र नगदी पिकाचं आमिष शेतकऱ्याच्या पुढं आल्यानंतर, शेतकऱ्याला त्याच्यातून पैसा जास्त मिळायला लागल्यानंतर शेतकऱ्यांनी नगदी पिकावरती लक्ष द्यायला सुरुवात केली, जे या भागामध्ये ऊसावरती जास्त लक्ष केंद्रित झालेलं आहे. आपल्याकडे सुद्धा राळे पिकायला पाहिजेत, वरी पिकायला पाहिजे, कुठे पिकतं? आणि खाण्यासाठी आपण त्याच्याकडे कुठे बघतो? आम्हाला पिझ्झा बर्गर पाहिजे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी सगळ्या एकमेकामध्ये कॉम्प्लिकेटेड पद्धतीनं मिक्स झालेल्या असतात आणि त्याचा परिणाम ब्रिटिशांनी आपल्यावरती राज्य करत असताना जास्त पैसे कमवण्यासाठी नगदी पिकांचं आमिष दाखवलं आणि इथली शेती तंत्रज्ञान आणि अन्न व्यवस्थापन या दोन्ही गोष्टी मोडकळीला आणल्या. त्यामुळं दुष्काळाचं संकट आज आपल्यापुढं मोठ्या प्रमाणात येतं. पूर्वीच्या काळात म्हणजे 72च्या दुष्काळामध्ये आम्ही बघितलेलं खायला अन्न नव्हतं पण प्यायला पाणी होतं. आत्ता परिस्थिती अशी आहे, आमची धान्याची कोठारं पूर्ण भरलेली आहेत पण पिण्यासाठी पाणी नाही. हे चित्र बदलायचं असेल तर पाण्याबद्दल साक्षरता यायला पाहिजे, पाण्याबद्दल जागरूकता यायला पाहिजे. पाणी कसं वापरायचं, किती वापरायचं आणि कोणत्या पद्धतीनं त्याची वापरलेल्या पाण्याची विल्हेवाट लावायची हे लोकांच्या लक्षात यायला पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला लक्षात या गोष्टी यायला सुरुवात होईल आपोआप दुष्काळ आपल्यापासून दूर जायला सुरुवात होईल. ज्या वेळेस माणूस स्वतःहून विचार करतो काय खरं आहे काय खोटं आहे. आज मी या ठिकाणी बोलतोय म्हणून कोणीही विश्वास ठेवू नका. उद्या फक्त घरी ब्रश करत असताना जर समजा तुम्ही पाणी गरजेपुरतंच वापरत असाल तर चांगलीच गोष्ट आहे. पण जर समजा आपल्याला अशी सवय असेल की नळ सुरू करायचा आणि नंतर चूळ भरल्यानंतरच बंद करायचा अशी जर सवय कोणाला असेल तर त्याने एक्सपेरिमेंट करावा. बेसिनचा आपल्या जे खालचा पाईप आहे तो पाईप एका बकेटमध्ये सोडायचा आणि आपण ब्रश करण्याच्या वेळामध्ये किती पाणी वाया घालवतोय बघायचं. कमीत कमी 15 ते 17 लिटर पाणी वाया जातं. ऑफिसमध्ये मीटिंग असते, त्या मीटिंगच्या वेळेस प्रत्येकाच्या पुढ्यात ग्लास भरून ठेवलेले असतात आणि त्या ग्लासमध्ये आपण पाणी ओततो. पाणी ओतून ठेवल्यानंतर काही पित असतील काही पिणार नाहीत. तिथं ग्लासमध्ये शिल्लक राहिलेल्या पाण्याचं मोजमाप करायचं किती पाणी आपण वाया घालवतोय लक्षात येईल.
गरज नसताना त्या ठिकाणी परत एखाद्याने पिला तर लगेचच शिपाई येतात आणि आज्ञाधारकपणे त्याच्यात पाणी ओततात. ते ओतून दिल्यानंतर तो दुसऱ्यांदा पिईलच याची गॅरंटी नाही आहे. तशा पद्धतीनं जे पाणी वाया जातं ते किती जातं बघा. विहिरीतलं पाणी कितीतरी वर्ष तिथं असतं, ते शिळं होत नाही. मात्र घरात आल्यानंतर झाकण ठेवलेलं असतं, व्यवस्थित पाणी असतं, त्या पाण्याला मात्र आपण शिळं झालं पाणी म्हणून ओतून देतो. कसं शिळं होतं हे मला अजूनही न सुटलेलं कोड आहे. जुन्या काळामध्ये ते ओतून द्यायची पद्धत होती, कारण झाकणं पॅक नव्हती. त्याच्यामध्ये पालीसारखा एखादा जर जीव जाऊन आला आणि त्याच्यामुळं विषबाधा होण्याची शक्यता होती. बऱ्याच वाड्यांच्या बाहेरच्या बाजूला रांजण असायची, त्याच्यामध्ये कुणीतरी औषध टाकू शकतो, वनस्पतीचा रस टाकू शकतो, अशी शक्यता होती. त्यामुळे त्या जुन्या काळातल्या पद्धती होत्या. आणि ते पाणी वाया घालवताना सुद्धा झाडांच्या बुड्यात जायचं पाणी. प्रत्येकाच्या घराच्या भोवती छोटे खाणी का होईना बाग असायची, दाराच्या झाडं असायची. आज परिस्थिती तशी नाही आहे. अपार्टमेंटमध्ये राहतो, अगदी म्हणजे आमच्या घरात झुरळसुद्धा दिसलं नाही पाहिजे म्हणून झुरळ प्रतिबंधक सगळे ट्रीटमेंट करून घेतलेले असते. मग त्या ह्याच्यामध्ये आपल्या हाताशिवाय दुसरा कोणाचा हातही जाऊ शकत नसतो, तरी ते पाणी शिळं होतं आणि आपण फेकून देतो. ह्या सगळ्या गोष्टी याच्यातला विचार करून आपल्या आपल्या जीवनशैलीमध्ये ज्यावेळेस आपण बदल करायला सुरुवात करू त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण दुष्काळासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्याकडे जाऊ. आता भरड धान्य वर्षाच्या निमित्तानं जर सांगायचं झालं, आत्ता यावर्षी आमचं खूप चिंता आहे शेतकऱ्यांच्यामध्ये आणि सगळ्यांच्यामध्येच की आमचे कारखाने कमी दिवस चालणार. पण जेवढा पाऊस पडला त्या पावसामध्ये सगळ्या प्रकारची भरड धान्य जी ह्या भागासाठी सूट होती त्या भरड धान्यांचं उत्पादन मुबलक प्रमाणात निघू शकलं असतं. पण आमचं क्षेत्र जर ऊसाखाली असेल तर ऊसाला मात्र खूप मोठा टनेजला मार बसतो आणि त्यामुळं शेतकऱ्याचं नुकसान होणारं खूप मोठं आहे. हा बदल आपण स्वीकारला पाहिजे. खरंच मुबलक पाणी आहे तेवढ्याच भागात शेती व्हावी ऊसाची, उरलेल्या भागामध्ये आपली पारंपरिक पिकंही घेतली जावीत, असा समतोल साधून आपण दुष्काळावर मात करू शकतो. सर, अगदीच तुम्ही मगाचपासून म्हणाला की ह्या जनजागृती झाली पाहिजे, लोकांना पाण्याचा वापर कळाला पाहिजे. मला एक सांगायचं की ज्यावेळी शिवाजी विद्यापीठ आज पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी झालेलं आहे, तसंच विद्यार्थ्यांचा तरुणाईंचा सहभाग वाढवण्यासाठी फक्त प्रशासकीय लेवल स्तरावरतीच नाही तर शिक्षण स्तरावरती अवेअरनेस किंवा जनजागृती करण्याच्या संदर्भात काय योजना आखल्या पाहिजेत? योजना आखण्यापेक्षा मी नेहमी विद्यार्थ्यांच्या पुढ्यात ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस एक आवाहन करतो. आपल्याला जी ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत ते ज्ञान घेण्यासाठी दिलेली आहेत आणि एका चॅनेलचं बोधवाक्य म्हणून वापरू नये, मी वापरू नये असं नाही आहे. उघडा डोळे आणि बघा नाही. आता त्यातले उघडा डोळे म्हणजे आमचे डोळे उघडेच असतात. आता बघतो की नाही हा प्रश्न वेगळा आहे. आता मला बघायची सवय आहे त्यामुळं मला झाडातले बदल जाणवतात. यावर्षीच्या पांढरफळीच्या फ्लॉवरिंगच्या सिस्टीमवरून यावर्षी पाऊस कसा झाला याचा अंदाज आला. टिटवीच्या घरट्यात किती अंडी आहेत याच्यावरून पावसाळा किती महिने चालणार हे सांग. आता ह्या सगळ्या गोष्टी पूर्वांपार आहेत, आपल्याकडे त्या लिहून ठेवलेल्या आहेत. ह्या काही मी शोधलेल्या नाहीत. टिटवीचं एक अंड असेल तर एकच महिना पाऊस पडणार किंवा खूप कमी पाऊस पडणार आणि दुष्काळ पडणार, हे काही माझं मत नाही. आपल्याकडच्या अनेक ग्रंथामध्ये याची माहिती आहे. पण त्याची पडताळणी करणं, त्याप्रमाणे निरीक्षण करणं, हा भाग ज्यावेळेस विद्यार्थी समजून घेतील. मी मग थोड्या वेळापूर्वी पण बोललो की सुशिक्षित आणि सुसाक्षर, तर त्यातला हा भाग महत्त्वाचा आहे की सुशिक्षित होणं म्हणजे काय आहे. अक्षर ओळखायला यायला लागलं, जोडाक्षरं वाचायला यायला लागली, बाकी सगळं वाचायला यायला लागलं की आपण सुसाक्षर झालो, वाचायला येतं तुम्हाला. त्या अर्थाने सुशिक्षित माणूस कधीही होत नाही. ज्यावेळेस आपण जे वाचलं आहे ते खरं आहे की नाही याची आपल्या बौद्धिक पातळीवरती त्याची तपासणी करून त्यातलं जे सत्य आहे ते स्वीकारायचा माणूस प्रयत्न करतो, त्यावेळेस तो सुशिक्षित होतो. आत्ता समजा मी तुमच्या वर्गामध्ये येऊन सांगितलं जलसंधारणाचं महत्त्व, बाकी सगळ्या गोष्टी, तुम्हाला ते पटायला पाहिजे. त्याऐवजी जर तुम्ही बघत गेलात, त्या ठिकाणी बघत असताना तुम्हाला ज्या शंका आहेत त्या तुम्ही ज्यावेळेस विचारायला सुरुवात करता त्यावेळेस ते तुमच्या मनावरती घट्ट बसायला सुरुवात होते. मग त्याच्यातून खऱ्या अर्थानं तुमच्यावरती परिणाम व्हायला सुरू. तुम्हाला इंटरेस्टच नाही आणि मी सांगायला लागलो की असं असं केलं पाहिजे, असं असं केलं पाहिजे, ते म्हणणार काय सांगतायत, आमच्या गावात महानगरपालिका पाणी पुरवते, नगरपालिका पाणी पुरवते, ग्रामपंचायतीच्या दारात आम्ही जाऊन बसतो, माझा भाऊच सरपंच आहे, पाणी नाही आलं तर टँकर मागवतो, काही परिणाम होणार नाही. त्यामुळे ते आतून यायला पाहिजे.
आतून वाटलं पाहिजे की ही समस्या आहे, ह्या समस्येचं उत्तर हे आम्हाला मिळवावंच लागेल, नाही तर पुढे काही खरं नाही. मी मागच्या काही वर्षापासून सातत्यानं सांगतोय की 2050 सालापर्यंत पृथ्वीवरचं चित्र फार भीषण असेल. यावर्षी लिबियामध्ये जे झालं, तो लिबियातला पार्ट हा तर ट्रेलर आहे, झलक आहे. नागपूरमध्ये ज्यावेळेस महापूर आला यावर्षी, त्याच्या अगोदर जस्ट काही दिवस माझा पुण्यनगरीमधल्या माझ्या सदरामध्ये लेख होता, नागपूरचा इशारा. आणि न्यूयॉर्कमध्ये जो महापूर आला त्याच्याबरोबर 2 महिने अगोदर नेचरसारख्या जगप्रसिद्ध संशोधन पत्रिकेमध्ये एका संशोधकानं भाकीत केलेलं होतं की न्यूयॉर्कची हालत किती बेकार होऊ शकते. आता विचार करा, जे जे या गोष्टीचा विचार करतात त्यांना जाणवते नागपूरला काय होणार आहे, न्यूयॉर्कला काय होणार आहे, हे तुम्हाला जाणवलं पाहिजे. कारण तुमच्या आणि आमच्या शिक्षणामध्ये तुमच्या काहीही फरक नाही. उलट तुमचे मेंदू हे आमच्यापेक्षा फास्ट चालतात. हे पटत नाही ना. नवीन मोबाईल जर आणला तर तुम्ही किती पटकन ग्रास्प करू शकता, तितक्या पटकन आमच्या जनरेशनला होत नाही. तुमचे मेंदू फास्ट चालतात, तर हे तुमच्याकडे जास्त ॲक्टिवेट व्हायला पाहिजे. दुसरा एक भाग तुमच्या पिढीनं समजून घेतला पाहिजे, तोही भाग मी बोलत असतो. आत्ता या निमित्तानं मी परत सांगतो की आमच्या पिढीपर्यंतच्या लोकांनी महापापं केलेली आहेत आणि ह्या महापापांचं खापर तुमच्या पिढीवर टाकलेलं आहे. त्याचे काही दुष्परिणाम आम्हीही सहन करणार आहोत. म्हणजे मला माहीत नाही एखाद्या नैसर्गिक आपत्तीमध्ये कुठे कसा आणि काय माझाही मृत्यू होऊ शकतो. लिबियामध्ये जे 30,000 लोक गायब झाले, त्या लोकांच्यापैकी कुणाला कल्पना असेल का हो की आज रात्री असा असा पाऊस पडेल आणि त्याच्यानंतर धरण फुटेल आणि त्या धरणामध्ये आम्ही वाहून जाऊ. ज्या वेळेस ते धरण फुटलं त्याच्या दुसऱ्या दिवशीची परिस्थिती अशी होती, BBC सारख्या चॅनलवरती 30,000 लोक बेपत्ता झाले आणि त्या दिवशी 6,000 लोकांचे मृतदेह सापडलेले होते एका पावसाच्या स्ट्रोकमध्ये. तर हे तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे की पुढे काय वाढून ठेवलेलं आहे. मी मान्यच करतो, मला त्याच्याबद्दल काही कमीपणा वाटत नाही की आमच्या पिढीपर्यंतच्या लोकांनी महापापं केलेली आहेत आणि ती तुमच्या डोक्यावरती ठेवलेली आहेत. पण तुमच्या पिढीची आता जबाबदारी वाढते की हे सगळं इतकं जे वाईट करून ठेवलं आहे त्याच्यातून पुढे पृथ्वी जर टिकवून ठेवायची असेल तर आपल्याला कशा पद्धतीने चाललं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं काही लोक प्रयत्न करतात, त्यांची संख्या वाढायला पाहिजे. जे प्रयत्न करत नाहीत त्यांना जबरदस्तीनं प्रवाहात आणायचा प्रयत्न केला तर त्यातून साध्य काहीच होत नाही. आपण जे चांगलं काम करू शकतो ते पण होत नाही. त्यामुळं युवकांनी खऱ्या अर्थानं डोळे उघडे ठेवून बघायला पाहिजे, त्याच्यावरती विचार करायला पाहिजे आणि विचार करून त्याच्यामध्ये बदल करायला पाहिजे. नक्कीच सरांनी ज्या पद्धतीने आत्ता पाण्याच्या संदर्भात, दुष्काळाच्या संदर्भात विवेचन केलं, त्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्यानं जाणवते की माणसाच्या आयुष्यामध्ये 3 पद्धतीनं पाणी असायला हवं. एक म्हणजे माणसाला पिण्यासाठी पाणी प्यायला हवं, दुसरं माणसाच्या शेतीला पाणी असायला हवं आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं की दुष्काळाची परिस्थिती बघून माणसाच्या डोळ्यात पाणी उभं राहायला हवं. आणि ज्यावेळी ते डोळ्यात पाणी उभं राहिलं तेव्हाच खऱ्या अर्थानं दुष्काळ समजू शकेल आणि दुष्काळ समजला तरच त्या दुष्काळ निवारण्याचं काम आम्ही करू आणि तीच भूमिका आम्ही तुम्ही साकार करू. अगदीच विद्यार्थी असतील, तरुण असतील, प्रशासन असेल, इथली व्यवस्था असेल, या सर्वांनीच आपली नैतिक जबाबदारी म्हणून दुष्काळाविषयी काम केलं पाहिजे. पाणी संवर्धन करणं, पाण्याचं व्यवस्थित वापर करणं ही आता सगळ्यांचीच नैतिक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आपण दर्शकांना मी विनंती करतो की या आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून ती जबाबदारी आपण घ्यावी आणि आता तरी जागे होऊया आणि निसर्ग संवर्धन करूया आणि दुष्काळाचं जे येणारं संकट आहे ते आपण दूर करूया. सर, तुम्ही आमच्या स्टुडंट कट्ट्यावरती आलात त्याबद्दल आपलं सर्वांच्या वतीनं, आमच्या सर्व दर्शकांच्या वतीनं मनापासून आभार आहे. धन्यवाद. धन्यवाद.